मला बिना कपड्यांनी पलंगाला बांधले होते. शुद्धीवर येताच माझ्या शरीराचा प्रत्येक भाग दुखू लागला. वेदना जणू माझे संपूर्ण शरीर फाडून टाकत होत्या. मला त्या अवस्थेत पाहून मी लगेच किंचाळू लागले. मी एका चांगल्या चरित्र्याची मुलगी होते, एक साधी मुलगी. दिगंबर माझ्यासमोर बसला होता. त्याला पाहून मी आणखी जोरात किंचाळले. त्याने माझा प्रत्येक भाग पाहिला होता. त्याने माझ्या इज्जतीशी खेळ केला होता. तो इथे सोप्यावर बसून सिगारेटचा धूर सोडत होता. तो उठून माझ्या जवळ आला आणि माझ्या छातीवर जिथे भाजले होते तिथे सिगारेट चोळू लागला. बघ, तू माझ्यासमोर बिना कपड्याने पडून आहेस. मी तुझे संपूर्ण शरीर कपड्यांशिवाय पाहिले आहे. आता तुझे शरीर माझ्या नजरेपासून लपव. तू बेशुद्ध असताना मी तुझी इज्जत लुटली आहे. आता ये, तयार हो. आता तू पूर्णपणे शुद्धीवर असताना मी तुला संपून टाकीन. मी तुझे संपूर्ण शरीर माझ्या डोळ्यात घेतले आहे. असे म्हणत दिगंबरने पुन्हा माझ्या शरीराला मिठी मारली. हे त्या वेळेची गोष्ट आहे ज्यावेळी मी माझ्या परिस्थितीवर अश्रू ढाळत होती. मी सतत रडत होते. आज मी पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. या जगात माझं कोणीच नव्हतं. मी पूर्णपणे एकटी होती. मला एक आई होती. आज तीसुद्धा मला सोडून गेली होती. आता माझ्या डोळ्यात अश्रूंशिवाय काहीच उरलं नव्हतं. या जगात मी पूर्णपणे एकटी पडली होती. माझ्या पुढे किंवा माझ्या मागे कोणीही नव्हतं. मी आजपर्यंत माझ्या नातेवाईकांनासुद्धा पाहिलं नव्हतं, ना माझ्या आजी आजोबांना, कारण माझे आईवडील त्यांचं घर सोडून गेले होते आणि पळून जाऊन लग्न केले होते आणि आपलं आयुष्य जगत होते. आता माझ्या डोळ्यात एकांकीपणा दाटून आला होता. मला घरी परत जावंसं वाटत नव्हतं. स्मशानभूमीत बसून मी माझ्या आईला अग्नीत जळताना पाहिलं. माझ्या हृदयाला बळ मिळालं. हे देवाकडूनच होतं. हा सृष्टीचा खेळ आहे. प्रत्येकाला एक दिवस जायचंच असतं. माझा आत्मा खूप दुखू लागला होता. मला माझ्या आईसोबत चितेवर पडून राहावंसं वाटत होतं. आज तिसरा दिवस होता, पण मी इथे बसून राहिली. आज अखेर मी हिंमत गोळा केली. मी डोळ्यांतील अश्रू पुसले आणि मनातल्या मनात म्हणत राहिले, मला या जगाशी लढायचं आहे. मला धाडसी व्हायचं आहे. आता या जगात माझा कोणीही आधार नाही. माझी आई गेली. प्रेमाची सावली माझ्या डोक्यावरून दूर झाली आहे. मला सगळ्यांना एकट्यानेच समोर जावं लागेल. मला धाडसी व्हावं लागेल. असं म्हणत मी डोळ्यांतील अश्रू पुसले आणि घरी परतले. माझं घर पूर्णपणे ओसाड होतं. मी अन्नासाठी सैरावैरा धावत होती. आता मला या सगळ्यांशी लढायचं नव्हतं. मी आता मोबाईल उचलला आणि नोकरी मिळते का हे पाहण्यासाठी बातम्या पाहू लागलो. पण मी वर्तमानपत्र उचलले आणि त्यात एक नंबर पाहिला. त्यावर नोकरीची जाहिरात होती. तो नंबर सापडल्याबरोबरच मी ठरवले की दुसऱ्या दिवशी मुलाखतीसाठी तिथे जायचे. कपाट उघडून मी माझी सर्व कागदपत्रे गोळा करू लागले. माझ्या डोळ्यांतून सतत अश्रू वाहत होते. मी ते पुसतच राहिले. मला आज अश्रू पुसायचे होते, कारण मला पुन्हा रडायचे नव्हते. माझ्या डोळ्यांतून अश्रू यायला नको, कारण मला कमजोर दिसायचे नव्हते. मी एक दीर्घ श्वास घेतला, डोळ्यांतील अश्रू पुसले आणि दुसऱ्या दिवशी नोकरीच्या शोधात घरातून बाहेर पडले. माझे इंग्रजी खूप चांगले होते. मी एक धार्मिक मुलगी होते. देवाची भक्त होते. मी खूप सुसंस्कृत होते. मी माझ्या कपड्यांची खूप काळजी घेत असे.
मी माझा चेहरा लपवत असे. गरजेपोटी मला घर सोडावे लागले होते, कारण या जगात मी पूर्णपणे एकटी पडले होते. माझ्या आईने मला सोडून दिले होते. या जगात आता माझे कोणीही नव्हते. माझा भाऊ, माझे बहीण, माझे वडील किंवा कोणताही नातेवाईक, त्या सर्वांनी मला सोडून दिले होते. या जगात मी पूर्णपणे एकटी पडले होते. आता जगण्यासाठी मला काहीतरी करणे भाग होते. अन्न आणि पाणी या माझ्या गरजा होत्या, ज्या मला फक्त काम करूनच पूर्ण करायच्या होत्या. म्हणूनच मला नोकरीची खूप गरज होती. आज मला माझ्या आईंनी शिक्षण दिल्याबद्दल मला खूप कृतज्ञता वाटली. मी माझ्या बॉसची वाट पाहत ऑफिसच्या बाकावर बसले होते. दिगंबर आत येताच त्याची नजर माझ्यावर पडली आणि मला पाहताच त्याची पावले थांबली गेली. त्याने आपला चष्मा काढला आणि माझ्याकडे एकटक पाहू लागला. तो विचित्र नजरेने माझ्याकडे डोक्यापासून पायापर्यंत टक लावून पाहत होता. त्याच्या आजूबाजूला बुरखा घातलेल्या मुली फिरत असतात हे त्याला माहीत नव्हतं, आणि अशी मुलगी कधी त्याच्या ऑफिसमध्ये मुलाखतीसाठी आलीही नव्हती. पण त्या मुलीला पाहताच दिगंबरच्या हृदयाची धडधड विचित्रपणे वाढत होती. माझे सुंदर डोळे पाहून त्याच्या हृदयाची धडधड वाढली. मग हसून त्याने विचारले, मिस, तुम्ही इथे कशासाठी आला आहात? त्याने मला गंभीरपणे विचारले. तुम्ही वर्तमानपत्रात नोकरीसाठी जाहिरात दिली होती नाही का? म्हणूनच मी मुलाखतीसाठी आले आहे, मी त्याला हळू आवाजात म्हणाले. तो हसला. हसत हसत तो म्हणाला, कदाचित तुम्ही ही बातमी खूप उशिरा वाचली असेल. आम्ही त्या नोकरीसाठी निवड आधीच केली आहे, आणि तीही फक्त 2-3 दिवसापूर्वीच. आता माझ्या लक्षात आले, मी नक्की चुकीचे वर्तमानपत्र वाचले असावे. मी निघणारच इतक्यात त्याने मला थांबवले आणि म्हणाला, माझ्याकडे तुमच्यासाठी एक नोकरी आहे. तुम्ही त्यासाठी मुलाखत देऊ शकाल का? मी होकारार्थी मान हलवली आणि तो म्हणाला, माझ्या कॅबिनमध्ये या. असे म्हणत तो निघून गेला. मी त्याच्या मागे ऑफिसमध्ये गेले. दिगंबर माझ्याकडे वारंवार पाहत होता. तो माझ्या डोळ्यांकडे खूप काळजीपूर्वक पाहत होता. माझे सुंदर डोळे कोणालाही घायाळ करू शकले असते, आणि मी नेहमी माझी नजर खाली ठेवत असे. मला माहीत होते की माझे डोळे सुंदर असण्यासोबतच माझ्या डोळ्यांमध्ये एक अशी जादू दडलेली होती जी कोणालाही वेडे लावू शकत होती. आता दिगंबरने माझी मुलाखत घ्यायला सुरुवात केली. काही प्रश्न विचारल्यावर तो मला म्हणाला, ठीक आहे, तुम्ही उद्यापासून रुजू होऊ शकता. त्याच्या बोलण्याने मला खूप आश्चर्य वाटले, कारण मी ऐकले होते की एवढ्या मोठ्या कंपनीत नोकरी मिळवणे सोपे नसते. पण इथे माझी निवड इतक्या सहजपणे झाली की माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती. मी हसत दिगंबरला म्हणाले, या नोकरीसाठी माझी निवड केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमध्ये पोहोचले आणि मला नेमून दिलेल्या कॅबिनमध्ये थेट गेले. मी माझा लॅपटॉप उघडला आणि काम सुरू केले. जसा जसा वेळ गेला तसे तसे सगळे निघून गेले. मला आश्चर्य वाटले. बॉसने मला सांगितले होते की आपले काम संध्याकाळी 5 वाजेपर्यंत संपेल, पण इथले सगळे इतक्या लवकर निघून गेले होते. पण का ते इतक्या लवकर निघत होते? ऑफिस संध्याकाळी 5 वाजता बंद व्हायला पाहिजे. हळूहळू ऑफिस पूर्णपणे रिकामी झाले. दिगंबर माझ्याकडे चालत आला आणि म्हणाला, मिस रंजना, तुम्हाला घरी जायचे नाही का? तुम्ही अजूनही इथे का बसून आहात? दिगंबरचे शब्द ऐकून मला आश्चर्य वाटले. मी इथे बसले म्हणजे काय? तुम्ही म्हणाले होतेस ना की आपलं काम 5 वाजता संपेल, हो? मग त्याने माफी मागितली आणि म्हणाला, रंजना, कदाचित माझ्याकडून चूक झाली. त्यांचं काम 3 वाजता संपतं, 5 वाजता नाही. काही हरकत नाही, आपण एकत्र जेवण करू शकतो.
त्याने मला जेवायला विचारताच मी घाबरून नाही म्हणून मान हलवली. माझ्या लक्षात आलंय की तू दुपारचं जेवण परत पाठवलं होतंस. मी लगेच म्हणाले, मला जेवायचं नाही. काही हरकत नाही, तुझी इच्छा. मी पटकन माझी बॅग उचलली आणि निघून गेले. मला दिगंबरचं वागणं विचित्र वाटलं आणि तो स्वतःशी पुटपुटत होता. तू मला अजून किती वेळ टाळणार आहेस? एक दिवस मी तुला जाळ्यात अडकवेन. तू मला आवडतेस आणि मी सहजासहजी हार मानण्यापैकी नाही. मी तुला मिळवेनच. तो बोलण्यातच मग्न होता. त्याच्या ओठांवर एक खोडकर हास्य होतं. तो माझ्यासोबत काय करणार होता हे त्याला स्वतःलाही माहीत नव्हतं. पण मी त्याला आवडत होते. जर दिगंबर वर्माला एखादी मुलगी आवडली तर ती तिला आपली बनवण्याशिवाय मागे हटणार नाही. आता मी रोज ऑफिसला जाऊ लागले होते. दिगंबरच्या लक्षात आले होते की मी खूप कडक स्वभावाची मुलगी आहे. मला कामाशिवाय दुसरं काहीच आवडत नसे आणि ऑफिसमधल्या सगळ्यांना याचं आश्चर्य वाटायचं. कारण दिगंबरने त्याच्या ऑफिसमध्ये कोणत्याही मुलीला सलवार सूट घालायला परवानगी दिली नव्हती. मग तो सलवार सूट आणि बुरखा घालणाऱ्या मुलीला नोकरीवर कसा ठेवणार हा प्रश्न कामगारांना सतावत होता. दिगंबरचे माझ्याशी वागणंही खूप सौम्य होतं. पण त्याच्या डोळ्यात एक विचित्र अस्वस्थता होती जी दिवसेंदिवस वाढत होती. तो माझ्याजवळ येऊन गप्प उभा राहायचा. कधीकधी माझ्या हातातून फाईल घेताना माझी बोटं त्याला लागायची. त्यामुळे मला भीती वाटायची. पण मी त्याला काही बोलले नाही. तो उद्धटपणा वागत नसे. तो अंतर ठेवत असे. तो मला फक्त अशा प्रकारे स्पर्श करायचा की माझ्या अंगावर काटा यायचा. पण मी त्याला काही बोलू शकले नाही. रोज माझ्या मनात भीती वाढत होती. एके दिवशी दिगंबर मला म्हणाला, रंजना, काम झाल्यावर तुला थोडा वेळ इथेच थांबायचं आहे. मला तुझ्याशी एका गोष्टीबद्दल बोलायचं आहे. दिगंबरचं हे बोलणं ऐकून मला थोडं अस्वस्थ वाटलं. काय म्हणायचं आहे तुम्हाला सर? काही काम असेल तर मला आता सांगा, मी करेन. बघ, मी तुला आता सांगू शकत नाही. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. मी तुला आता सांगू शकत नाही. पण मी तुला नंतर सांगेन. तू जास्त काळजी करू नकोस. मी होकारार्थी मान डोलावली आणि म्हणाले, ठीक आहे सर, तुम्ही म्हणाल तसं. असं म्हणून मी गप्प झाले. वेळ निघून गेली आणि संध्याकाळ झाली. सगळे ऑफिसमधून निघून गेले होते. मी तिथे बसून दिगंबरच्या बोलवण्याची वाट पाहत होते. पण खूप वेळाने दिगंबरने मला त्याच्या कॅबिनमध्ये बोलावले. मी त्याच्या कॅबिनमध्ये शिरताच तो माझ्या जवळ आला. माझ्या जवळ येऊन त्याने कॅबिनचा दरवाजा बंद करायला सुरुवात केली. त्याने तसा दरवाजा बंद करताच माझं संपूर्ण शरीर थरथरलं. माझा चेहरा फिका पडला. मी घाबरून त्याला म्हणाले, सर, तुम्ही काय करत आहात? पण दिगंबर मला काहीच बोलत नाही. तो फक्त माझ्या जवळ आला आणि माझा दुपट्टा पकडण्याचा प्रयत्न करत होता. मी एका झटक्यात त्याच्यापासून दूर जाऊ लागले. माझ्या डोळ्यात पाणी येऊ लागलं आणि माझ्या हृदयाची धडधड वाढू लागली. काहीही विचार न करता मी दिगंबरच्या कानाखाली दिली, निघून जा. तू माझ्यासोबत काय करत आहेस? मला ही नोकरी नको आहे. मला इथे काम करायचं नाही. तुझ्यासारख्या नीच माणसासोबत मी कधीच काम करू शकत नाही. असं म्हणून मी तिथून निघणारच होते. तेवढ्यात अचानक दिगंबरने माझा हात पकडला आणि म्हणाला, मला सोडून कुठे चाललीस? मला तुला हे सांगायचं आहे की तू मला आवडतोस आणि मी तुझ्या प्रेमात पडत आहे. तो जरा प्रेमळ स्वरात बोलत होता. पण मी किंचाळले. मला तुझा तिरस्कार वाटतो. मला पुन्हा कधीही तुझ्याजवळ यायचं नाही.
मी तुझ्या कामावर, तुझ्या तोंडावर थुंकते. तुझ्यासारख्या नीच माणसासोबत मी एक क्षणही घालवू शकत नाही. काम करून घेण्यासाठी स्वतःची इज्जत विकणाऱ्या मुलींपैकी मी एक आहे असा तुझा विचार करू नकोस. मी रागाने ओरडले. हे बोलताना माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. तेवढ्यात मी बाहेर पडले. अश्रू थांबतच नव्हते. डोळ्यांत दाटून येणारे अश्रू आवरण्याचा प्रयत्न करत मी रस्त्यावरून वेगाने चालत होते. मला वाटलं की कदाचित हा माझा गैरसमज असेल. दिगंबर माझ्यासोबत असं काही करणार नाही. पण दिगंबरने आज पूर्ण पुरावा दिला होता की तो खरंच एक नीच माणूस आहे. ज्या प्रकारे मी त्याच्याबद्दल विचार करायचे मला वाटलं हा माझा गैरसमज आहे. पण आज त्याने माझी खात्री पटवली. तो खरंच एक नीच माणूस आहे. मग मी घरी पोहोचले आणि ढसाढसा रडले. मी हातातल्या कपड्यांमध्ये चेहरा लपवून जोरजोरात रडत होते. मी रडत रडत म्हणाले, आई, का? तू मला या जगात एकटं का सोडून गेलीस? तुझ्याशिवाय या जगात माझं दुसरं कोणी आहे? माझं कोणीच नव्हतं. मग तू मला एकटं का सोडून गेलीस? तुला माझी काळजीसुद्धा नव्हती का? मी या क्रूर जगात कशी जगणार? मी या क्रूर लोकांशी कशी लढणार? मी स्वतःला कणखर कसं सिद्ध करणार? या जगात मला धैर्य देणारं कोणीच नाही. हे बोलताना मी खूप जोराजोरात रडले. मला धीर द्यायला कोणीच नव्हतं. मी खूप लहान असतानाच माझे वडील वारले. लहानपणापासून मी कोणत्याही नातेवाईकांना पाहिलं नव्हतं. माझ्या आजी आजोबांनाही पाहिलं नव्हतं. माझं कोणीच नव्हतं. मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होते. वडिलांच्या मृत्यूनंतर माझ्या आईसोबतचा माझा काळ खूप कठीण गेला. त्यांनी देवाशिवाय कोणालाही बोलावलं नव्हतं. मी पटकन माझे अश्रू पुसले आणि स्वतःला सांगू लागले, मी शूर आहे. मी कमजोर व्हायला नको. मी या क्रूर लोकांसमोर धैर्य दाखवायलाच पाहिजे. मी या सगळ्याशी लढलंच पाहिजे. मी कमजोर का होऊ? त्यांच्यासमोर स्वतःला हे समजावून सांगताना मी एक दीर्घ श्वास घेतला. मी आता ठरवले होते की मला धाडसी व्हायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी पुन्हा माझी फाईल उचलली आणि मुलाखतीसाठी जात होते. दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देऊनही मला काही नोकरी मिळाली नव्हती आणि मला हे चांगलंच ठाऊक होतं की इतक्या सहजासहजी कोणतीही नोकरी मिळणार नाही. कारण आता इथे नोकऱ्या फक्त शिफारशी असलेल्यांनाच मिळतात. नाहीतर कोणालाच नोकरी मिळत नाही. खूप वेळानंतर संध्याकाळ झाली. वेळ असाच जात होता. संध्याकाळची रात्र झाली. मी रस्त्यावर विनाकारण फिरत होते. मला जवळपास टॅक्सी मिळत नव्हती. मी चालत असताना मला अचानक माझ्याजवळ एक गाडी थांबल्याचे जाणवले. एक गाडी माझ्या बाजूला येऊन थांबली आणि दार उघडले. मी पटकन माझा स्कार्फ नीट केला. एक मुखवटा घातलेला माणूस माझ्याकडे बघत होता. तो कोण होता हे मला माहीत नव्हते. पण मग कोणीतरी माझ्या चेहऱ्यावर रुमाल ठेवला. त्यामुळे मी बेशुद्ध झाले. मी शुद्धीवर नव्हते. मला कुठे नेले हे मला माहीत नव्हते. खोलीत पूर्ण अंधार होता. फक्त एक मंद दिवा चालू होता. माझे शरीर अचानक सुन्न झाले. मी डोळे उघडताच माझ्या शरीरातून वेदनांच्या तीव्र कळा येऊ लागल्या. जणू कोणीतरी मला मारून टाकले आहे असे माझे संपूर्ण शरीर मला जाणवत होते. मी थोडीसुद्धा हालचाल करू शकत नव्हते. अचानक माझ्यासोबत काय घडले आहे हे माझ्या लक्षात आले आणि लक्षात येताच मी किंचाळू लागले. कोण आहे? माझ्यासोबत हे कोणी केले? तू माझ्यासोबत जे काही केलेस त्यासाठी देव तुला सोडणार नाही. तुला नक्कीच कठोरतम शिक्षा मिळेल. मी ओरडतच
आणि सर्व काही बोलत होते. मी संपूर्ण खोली उलटपालट केली होती. जेव्हा दार उघडले तेव्हा जड बुटांचा आवाज खोलीभर घुमला. जणू कोणीतरी खोलीत शिरले आहे असे वाटले. मोठ्याने हसण्याचा आवाज खोलीभर घुमला. तो आज मी कसा विसरू शकेन? तू काय केलंस? दिगंबरला पाहताच मी किंचाळायला लागले. तो हसला आणि म्हणाला, काय झालं माझ्या प्रिये? तू इतकी का किंचाळत आहे? मी अजून तुझं काहीही केलं नाही. माझ्याकडे तुला देण्यासाठी खूप प्रेम आहे. तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी माझ्याकडे अजून खूप काही आहे. असं तो त्याच्या बोटांनी माझ्या ओठांना स्पर्श करत म्हणाला. मी ओरडून म्हणाले, मला एकटं सोड. मी विचार करतोय, तू बेशुद्ध असताना मी तुझी इज्जत एकदा भंग केली आहे. आता तू पूर्णपणे शुद्धीवर असताना मी तेच तुझ्यासोबत करेन आणि तुला धडा शिकवेन. मी तुझ्यासोबत काहीही करू शकतो. तू मला नाकारलं, तू मला कानाखाली मारली. त्या दिवशी ऑफिसमध्ये मी तुला म्हणणार होतो, हे तुला माहीत नाही. मी असं काही बोललो नसतो, कारण तुझे विचार खूप गर्विष्ठ होते. पण तू मला कानाखाली मारली आणि माझ्या अभिमानाला ठेच पोहोचवली. मी आता सूड घेतला आहे. माझ्या प्रिये, मी आता तुझ्याशी लग्न करेन, कारण तू मला खूप आवडतेस. तू खरोखरच एक निष्कलंक मुलगी आहेस. तुला उद्ध्वस्त करायला मला खूप वेळ लागला. आता मी तुला दुसऱ्या कोणासोबत पाहू शकत नाही. काहीही झालं तरी तुला माझ्याशीच लग्न करावं लागेल. तू खरोखरच चांगल्या चरित्र्याची मुलगी आहेस आणि अशा मुली केवळ मोठ्या नशिबानेच मिळतात. माझ्या चेहऱ्याला स्पर्श करत तो हे म्हणाला. पुढच्या क्षणी त्याने माझ्या होटांना हात लावायला सुरुवात केली. त्याने माझ्या मानेकडे पाहिले. तू खूप क्रूर माणूस आहेस. आता तू शुद्धीवर असताना मी तुला दाखवतो की क्रूर माणूस म्हणजे काय असतं आणि हे तू सहन करू शकणार नाही. असं म्हणत तो हळूच माझ्या मानेची पप्पी घेऊ लागला. त्याचे हात माझ्या शरीराला स्पर्श होते. त्याच्या कृतीमुळे माझं संपूर्ण शरीर जळत होतं. मी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला. मी त्याचे हात झटकवून टाकण्याचा प्रयत्न केला. त्याचा हात असा जाणवत होता जणू कोणीतरी मला धगधगत्या आगीत फेकून दिलं आहे. मला सोड. मला स्पर्श करू नकोस. प्लीज. हरामी माणूस. तू एक अनोळखी आहेस. तू मला का स्पर्श करत आहेस? यावेळी माझ्या डोळ्यांतून मोठे अश्रू वाहू लागले. जर मी इतका नीच माणूस असतो तर तू माझ्या ऑफिसमध्ये कामाला का आलीस? इतकं निष्पाप असण्याचं नाटक करण्याची काय गरज होती? तुझ्यासारख्या निष्पाप लोकांबद्दल मला चांगलंच माहीत आहे. असं म्हणत त्याने जळती सिगारेट माझ्या होटांवर ठेवली. माझे होठ जळू लागले. आता तू माझ्याबद्दल काय विचार करतोस? माझे होठ जाळल्यानंतर त्याने पुन्हा तिथे पप्पी घ्यायला सुरुवात केली. तू शुद्धीवर असताना अशा माणसाचं प्रेम तुझ्या शरीरावर पडल्यावर कसं वाटते? मुली, माझ्या प्रेमासाठी आसुसलेल्या आहेस. मला सोडून दे. मी कोणत्याही परिस्थितीत हार मानण्यापैकी नाही. मी किंचाळत होते आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. पण तो माझ्यावर झुकला. मी किंचाळायला लागले. तो त्याच्या बोटांनी माझ्या मानेवर स्पर्श करत मला त्याच्या छातीशी ओढून घेत होता. असं करू नकोस. देवासाठी हा गुन्हा करू नकोस. मी मरेन. माझ्या डोळ्यांतून मोठे अश्रू वाहत होते. मी किंचाळत होते, ओरडत होते. पण माझ्या किंचाळ्या, माझ्या ओरडण्या जणू काही व्यर्थच जाणार होत्या. कारण तो माणूस एक पशु बनला होता. त्याला माझ्याबद्दल किंचितही दया वाटत नव्हती. मी मोठ्याने किंचाळत होते, रडत होते. जणू काही तो मला मारूनच टाकेल. अखेर मी बेशुद्ध झाले. दिगंबर माझ्याकडे हसून बघत होता. मला माफ कर माझे प्रिये. मी तुला अशा भयंकर अवस्थेत सोडून आलो. पण तुला माहीत आहे का, जर तू सहज माझ्यासोबत आली असती तर किती छान झालं असतं. तुला माझ्या आयुष्यात सामील करून घेण्यासाठी मला कोणाचीही मदत मागावी लागली नसती. तुला आई वडील नाहीत. तू अविवाहित असूनही खूप स्वाभिमानी आहेस.
तू मला चापट मारलीस, तुझ्यात किती संयम होता, असं म्हणत तो पुन्हा माझे केस कुरवाळू लागला. तू खूप सुंदर आहेस, तू मोहक, तुला माहीत आहे. ऑफिसमध्ये तुला पाहण्यासाठी, तुझी एक झलक पाहण्यासाठी मी वेडा व्हायचो. पण तू मला तुझा चेहरा पाहू दिला नाहीस. तू तो बुरख्यामागे लपवून ठेवला होतास आणि मला त्याबद्दल खूप वाईट वाटायचं. मला तुझं हे सौंदर्य नेहमी माझ्यासमोर आणायचं होतं. असं म्हणत त्याने माझ्या चेहऱ्याला स्पर्श केला आणि तो खोलीतून बाहेर निघून गेला. रात्रीच्या काही वेळाने जेव्हा मला शुद्ध आली, तो माझ्या अगदी शेजारी बसला होता. तू हो कधी म्हणणार माझे प्रिये? लग्नाशिवाय मी तुला अजून किती वेळ असा स्पर्श करत राहणार? मला उद्या सकाळीच तुझ्याशी लग्न करावंसं वाटतंय. तुझ्यासारख्या व्यक्तीशी लग्नाचा प्रश्नच उद्ध्वस्त होत नाही. मी तुझ्यासारख्यावर थुंकणारसुद्धा नाही. ठीक आहे, मग जाऊ दे माझ्या प्रिये. मी तुझ्यासोबत रोज रात्री असंच सेक्स करत राहीन. मग तुला कसं वाटेल? तो हसत बोलायला लागला आणि त्याचे शब्द ऐकून मला असं वाटलं की जणू गर्दीच्या बाजारात कुणीतरी माझ्या गालावर थप्पड मारली आहे. मी नाही म्हणून मान हलवली. तू नरकात जाशील. तू एक मोठं पाप करशील. तू हे करू शकत नाहीस. तू एक भयंकर पापी आहेस. माझ्या प्रिये, मला कोणताही पश्चाताप नाही. आणि त्याच्या त्या निर्भय बोलण्याने मला आणखीच वेदना झाल्या. माझं हृदय वेदनेने फुटत होतं. ठीक आहे, आता मी तुला खरं सांगतो. उद्या तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल. मी माझं काम सुरू करू का? तो माझ्याजवळ येत होता. मी स्वतःला त्याच्यापासून सोडवण्यासाठी माझे हात उघडण्याचा प्रयत्न केला. नाही माझ्या प्रिये, ते अजिबात उघडू नकोस. ते अशा प्रकारे बांधलेले नाहीत की ते उघडता येतील. आता सांग, तू माझ्याशी लग्न करायला तयार आहेस का? त्याचे शब्द अजूनही तेच होते. त्याने खूप उद्ध्वस्तपणे विचारले. यावेळी त्याने मला इतका हतबल केलं होतं की मी लग्नासाठी तयार झाले होते. ठीक आहे, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. पण मग तू मला सोडून जाशील? मी रडत म्हणाले. तो हसायला लागला. मी तुझ्याशी लग्न करून मग तुला का सोडून जाईन? दुसऱ्या दिवशी सकाळी दिगंबरने पंडितला बोलावले. मी शांतपणे बसले होते. असं वाटत होतं की मी जिवंत आहे, पण एका प्रेतासारखी आहे. मी हतबल होते. माझं स्वतःचं शरीर मला ओझं वाटू लागलं होतं. त्याने मला दुसरा पर्यायच ठेवला नाही. माझ्यासोबत नेहमी 2-3 दासी असायच्या. लग्नाची विधी सुरू झाले. मी फक्त एक जिवंत प्रेत होते, जे सर्व विधी पार पाडत होते. दिगंबर हसत होता. सगळे निघून गेल्यावर तो हसून म्हणाला, तू फक्त माझी आहे आणि आता तू माझी पत्नी झाली आहेस. तू सर्वार्थाने माझी पत्नी आहेस. तुझ्यासोबत माझे पूर्ण हक्क आहे. मी रोज तुझ्या जवळच राहीन. माझ्या गालाला स्पर्श करत तो म्हणाला, तू माझी आहेस आणि मी तुझा आहे. हे बोलताना त्याने माझ्या डोळ्यांत पाहिले. पुढच्या क्षणी त्याने त्याचे होठ माझ्या होठांवर ठेवले. त्याने मला आपल्या बाहूंमध्ये उचलले आणि पलंगावर आणले. तो आला आणि त्याने मला खाली झोपवले. मी रात्रीची वाट पाहू शकत नाही. तुला माहीत आहे माझ्या आत कोणत्या प्रकारची आग पेटली आहे. आता ती विझवण्याचा प्रयत्न करूनही ती विझणार नाही. मी खूप असहाय्य व्यक्ती आहे. मी माझे हक्क घेण्यासाठी नेहमी तयार असते. मला दूर राहायला आवडत नाही. त्याच्या पसंतीच्या व्यक्तीसोबत जर अजिबात नाही. असे म्हणत त्याने आपले संपूर्ण वजन माझ्यावर टाकले होते. आता मी हरले होते. आता मी सर्व काही देवावर सोपवले आणि स्वतःला त्याच्या स्वाधीन केले. मी डोळे मिटून पडून होते, कधी मानेवर तर कधी ओठांवर. मी चादर हातात घट्ट पकडली.
त्याची क्रूरता अनुभवत होते. खोलीतील दिवा बंद झाला होता. माझ्या शरीरावर फक्त एक मंद प्रकाश पडत होता. एका कुशीवर थरथरल्या श्वासांनी झोपण्याचा प्रयत्न करत मी स्वतःला सावरले होते. पुन्हा एकदा दिगंबर माझ्या जवळ आला. मी मागे सरकू लागले. मी पलंगाजवळील भिंतीवर कोसळले. मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. प्लीज, आधी मला खूप वेदना होत आहेत, मी रडत म्हणाले. ती रात्र मी खूप वेदना आणि त्रासातून घालवली होती. सकाळी माझा चेहरा पूर्णपणे फिका पडला होता. जेव्हा मी आंघोळीसाठी उठले तेव्हा आरशात स्वतःकडे पाहून मी रडले. माझ्या डोळ्यात दुःखाचा भाव होता, ओठावर मौन होते आणि चेहऱ्यावर पराभव होता. हे कसे घडू शकते? हा राक्षस माझ्या आयुष्यात इतक्या सहजपणे कसा येऊ शकतो? याआधी मी स्वतःवर कधीच नियंत्रण ठेवू शकले नव्हते. त्याने माझे काय केले होते? माझा सूट बाजूला सारून मी माझ्या मानेवरच्या मोठ्या खुणांकडे पाहिलं आणि रडू लागले. माझ्या मानेवरून अश्रू ओघळू लागले. खूप वेळाने मी आवरून बाहेर आले. मला बाहेर जाण्याची इच्छा नव्हती, पण मी तुरुंगात होते आणि या तुरुंगात या माणसाने मला मुक्त ठेवलं होतं. या घरात मला कुठेही जाण्याची परवानगी होती, पण मी ते सोडून जाऊ शकत नव्हते. आणि तो नेहमी म्हणायचा, तू स्वतंत्र आहेस. हे कसलं स्वतंत्र होतं? सकाळी तो नाश्त्याच्या टेबलापाशी शांतपणे वर्तमानपत्र वाचत बसला होता. जणू काही झालंच नव्हतं. मी हळूच त्याच्याकडे गेले. मी त्याच्यासमोर बसले. चल माझ्या प्रिये, नाश्ता कर. तुला आता खूप शक्तीची गरज आहे. जर तू नाश्ता केला नाहीस तर काय होईल माहीत आहे का? तू अशक्त होशील. जर तू अशक्त झालीस तर तू माझं प्रेम कसं सहन करू शकशील? तो माझ्याशी असं बोलून मला लाजवत होता. त्याच्या शब्दांनी मला वैताग आला होता, पण मी हतबल होते. मी त्याच्या तावडीतून अडकले होते. या जगात माझं कोणीही नव्हतं. आज मी खूप मोठ्या संकटात होते. दिगंबर माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करत होता. रोज तो माझ्याकडून त्याच्या हक्काची मागणी करायचा. त्यामुळे त्याचे प्रेम सहन करून मी थकून गेले होते. प्रत्येक रात्री मला त्याचे त्रास सहन करावे लागत होते. असेच दिवस जात होते. दिगंबरच्या लग्नाला 3 महिने झाले होते, पण आता माझी प्रकृती अधिकच बिघडली होती. मला चक्कर येत होती. एका रात्री दिगंबर माझ्याकडून त्याच्या हक्काची मागणी करत असताना मी अचानक बेशुद्ध झाले. घाबरून दिगंबरने डॉक्टरला बोलावले, ज्यांनी माझी तपासणी सुरू केली. डॉक्टर दिगंबरला म्हणाले, अभिनंदन, तुमची पत्नी आई होणार आहे. ही बातमी ऐकून दिगंबर आनंदाने उड्या मारू लागला आणि मला शुद्ध येताच त्याने मला मिठी मारली आणि म्हणाला, मी आज खूप आनंदी आहे रंजना. तू माझ्या बाळाची आई होणार आहेस. पण जेव्हा मी हे ऐकलं तेव्हा मला धक्काच बसला. तू काय म्हणालास? मी आई होणार आहे? मी तुझं घाणेरडं रक्त माझ्या पोटात वाढू शकत नाही. मी या घाणेरड्या रक्ताला कधीच जन्म देऊ शकत नाही. तुझ्यासारखं या बाळाने दुसऱ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करावं असं मला वाटत नाही. मी असं म्हणताच दिगंबरने माझा हात पकडून मला हलवलं. तो म्हणाला, माझ्या बाळाला घाणेरड्या रक्ताचं म्हणायची तुझी हिंमत कशी झाली? मी तुला जबरदस्ती केली नाही. माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुला पहिल्या क्षणी मी निर्णय घेतला होता. मी तुला माझी बायको बनवणार. मी तुझी बायको नाही. तू मला तुझी बायको बनवण्याची जबरदस्ती केलीस. मी तुझं बाळ जन्माला घालणार नाही, असं म्हणत त्याने माझ्या गालावर जोरात एक थापड मारली. मी पलंगावर सपाट कोसळले. मग त्याने लगेच माफी मागितली आणि तो निघून गेला. त्याला मला भेटून 3 दिवस झाले होते, पण तो मला अजिबात भेटायला आला नव्हता. मला थोडं अशक्त वाटू लागलं होतं. मग मी स्वतःच दिगंबरला फोन केला आणि म्हणाले, मला बरं वाटत नाही. त्यांनी ऐकलं की दिगंबर लवकर घरी आला आणि मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. तसं पाहिलं तर दिगंबर रोज घरी यायचा,
पण तो मला भेटायला यायचा नाही. आम्ही एकत्र जेवण करायचो. तो माझी खूप काळजी घ्यायचा. माझी प्रत्येक तपासणी आणि मला लागणारी प्रत्येक गोष्ट तो आधी करायचा. तसेच 6 महिने गेले. त्याने माझ्या बाळासाठी खूप खरेदी केली होती. त्या दिवशी मी त्याला पुन्हा फोन केला. दिगंबर आनंदी होता. कामावरून लवकर घरी आला आणि माफी मागू लागला. मी काहीच उत्तर दिलं नाही आणि आज पूर्ण आदराने मी त्याला मिठी मारली. मी कबूल करते की दिगंबरने माझ्यासोबत खूप वाईट केलं होतं, पण तो मनाने खूप दयाळू होता. त्यामुळे आता मी सुद्धा ठरवलं होतं की मी आज आनंदी आयुष्य त्याच्यासोबत घालवेन. आता आम्ही दोघेही आनंदाने जगत होतो आणि देवाने माझ्या गर्भात एका सुंदर मुलीला भरलं होतं. मी काही बोलले की दिगंबर ते लगेच पूर्ण करायचा. त्याने त्याच्या कृत्यांबद्दल अनेकदा माझी माफी मागितली होती. मी सुद्धा त्याला माफ केलं होतं. माझ्या मुलीच्या जन्मानंतर 2 महिन्यांनी माझ्या संमतीने तो माझ्याजवळ आला. मी सगळं काही त्याच्या हवाली केलं होतं. आज आमच्या लग्नाची खरी रात्र होती आणि पहिल्यांदाच दिगंबरच्या प्रेमाने भारावून जाऊन मी त्याला आधार देत होते. तो मला अधूनमधून विचारायचा, तू ठीक आहेस ना? तो मला फुलासारखा स्पर्श करत होता. त्याच्या आणि हातांच्या स्पर्शाने मी मंत्रमुग्ध झाले होते. आज त्याच्यासोबत हे सर्व करताना मला खूप शांत वाटत होते. आज आम्ही एक शरीर आणि 2 जीव झालो होतो. दिगंबरने हे सर्व माझ्यासोबत अनेकदा जबरदस्तीने केले होते, पण आज दिगंबरलाही मी मिळाल्याने खूप आनंदी झाला होता. जग काही म्हणो, प्रेम दोन्ही बाजूंनी खूप महत्त्वाचे असते. रंजना, तुझ्यावर जबरदस्तीने करून मी खूप मोठी चूक केली. कोणत्याही मुलीला हे कधीच आवडणार नाही. पण रंजना, कृपया मला मनापासून माफ कर. मी वाईट माणूस नाही. मला फक्त तू हवी होतीस. माझा तुम्हा सर्वांना एक प्रश्न आहे. रंजनाने मला माफ करून चांगले काम केले की वाईट? मला खूप लाज वाटते. आणि तुम्ही जिथे कुठे माझे व्हिडिओ पाहता तिथे कृपया तुमच्या शहराचे आणि राज्याचे नाव कमेंटमध्ये सांगा. मला तुमच्या कमेंट वाचायला आवडतात आणि मी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मानू इच्छिते. जर तुम्हाला आजची गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि हो, जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. उद्या आपण एका नवीन आणि रंजक कथेसह भेटूया. तुमचे प्रेम आणि आपुलकी माझ्यावर नेहमी कायम ठेवा. माझ्या सर्व मित्रांना प्रेमळ शुभेच्छा. आनंदी रहा, निरोगी रहा, मस्त रहा.